आजकाल खूप लोक म्हणतात, जॉब आवडत नाही, मला बिझनेस सुरू करायचा आहे किंवा तो बघ किती कमवतो, मलाही कमवायचं आहे. खरं सांगू, बिझनेस चालू करणं हे खूप इझी आहे, पण तो टिकवणं आणि वाढवणं हे तितकंच अवघड आहे. पण लोक बिझनेस सुरू का करतात? मला असं वाटतं त्याचे 3 मेन रिझन आहेत. एक, जॉब आवडत नाही. दुसरं, की दुसऱ्याकडे बघून. आणि तिसरं, एखाद्याकडं एखादी चांगली आयडिया असते. त्याला असं वाटतं की मी हे केलं तर मी सक्सेस होईल. हे तिन्ही रिझन्स नॉर्मल आहेत, पण हे रिझन स्ट्रॉंग नाही आहे. एक रिॲलिटी बघू आपण. साधारणतः लोकांना काय वाटतं की बिझनेस चालू केला म्हणजे फ्रीडम, म्हणजे बिझनेस करणं म्हणजे फ्रीडम. पण सुरुवातीला बिझनेस म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आहे. जॉबमध्ये आपण 8 ते 10 तास फार झालं तर काम करतो, पण बिझनेसमध्ये 24 तास टेन्शन असतं सुरुवातीला. आणि म्हणूनच काय तर बरेच लोक हे मध्येच थांबतात. एक जर सध्याची रियालिटी जर बघितली ना, आपल्या देशामध्ये लाखो बिझनेस दरवर्षी चालू होतात, स्मॉल बिझनेस. त्यापैकी साधारणतः 70 ते 80% बिझनेस हे पहिल्या 5 वर्षात बंद होतात. आणि 1 ते 2 वर्षाचा विचार केला तर 50%पेक्षा अधिक स्मॉल बिझनेस हे बंद होतात. कारण कारण हे फक्त प्रिपरेशन नाही, एवढंच. मग काय करायला पाहिजे? माझा एक किस्सा सांगतो. ज्यावेळेस मी माझा बिझनेस चालू केला होता ना, त्यावेळेस माझं कारण काय असेल? मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर हे एका एका ठिकाणी मी जॉब करत होतो साईटवर. सकाळी 8 ते संध्याकाळी 8 आमची शिफ्ट होती, आणि संडेला पण आम्ही दुपारपर्यंत तिथं काम करायचो. आणि त्याच्यानंतर मी काही बिलिंगच्या वगैरे कामं असतील काही असे, तर ती पण मी घरी येऊन करायचो. मला आवड होती आणि तिथं रिस्पॉन्सिबिलिटी पण भेटली होती. पण दिवाळीच्या सुट्ट्या होत्या. दिवाळीमध्ये मला खूप त्रास होऊ लागला म्हणून एक दिवस फक्त मी गावाकडे एक्स्ट्रा थांबलो होतो घरी. तेव्हा तो तिथला म्हणजे ओनर होते, डायरेक्टर, ते मला म्हणले की तू येऊ नको आता, तुझी काही गरज नाही. आणि माझ्या मनाला ते एवढं लागलं ना, तर चला मी एवढ्या दिवस या माणसासाठी एवढं प्रामाणिक काम केलं, मी प्रत्येक गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करतो आहे, एवढ्या वेळ इथं देतो आहे, मेहनत करतो आहे, आणि एक दिवस तुम्ही काय सुट्टी घेतली तर ह्याने मला असं बोलला. मग मी ठरवलं की बस झाला, आता मी जॉब सोडणार, माझा बिझनेस चालू करणार. आणि बिझनेस चालू केला. बस. मला आवड होती की मला पहिलेच करायचं होतं, पण हे डिसिजन माझं प्लॅनिंग नव्हतं का? हे डिसिजन माझं इमोशनल होतं, की कोणाचा तरी मला राग आला होता आणि मला वाटलं की जॉबमध्ये असंच असतं, आणि त्यामुळे मला वाटलं की मला करायचं आहे. मला माझा बाप कोणी नसला पाहिजे, मला माझ्या मनानुसार काम करायचं, हे माझं रिझन. असेच प्रत्येकाचे काही ना काही वेगवेगळे रिझन्स असतात. बरं, मग चालू करण्यासाठी काय लागतं महत्त्वाचं? मला वाटतं मेन 4 रिझन्स आहेत, जे की मी आत्ता शिकलो आहे. म्हणजे माझा बिझनेस बंद करून मला 3 वर्षापेक्षा जास्त टाईम झाला आहे, पण ह्याच्यात मी त्याच्यावर भरपूर काम केलं. वेगवेगळ्या लोकांना भेटलो, ते सक्सेस आहे. काही जणांनी बंद केलं, त्यांनाही भेटलो. काही पुस्तकं वाचले, बऱ्याच जणांचे यूट्यूबला व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर मला असं जाणवलं की ह्याच्यात ह्या गोष्टी आपण पाहायला पाहिजे बिझनेस चालू करायच्या आधी, किंवा चालू केल्यानंतर ठीक आहे, आता तरी कमीत कमी पाहायला पाहिजे, मोठं नुकसान व्हायच्या आधी. काय बरं? पहिलं आहे की मार्केट सर्व्हे. आपण मला हे येतं. समजा मी इंजिनियर आहे, तर मी माझा बिझनेस चालू केला होता, की मला इंजिनिअरिंगचं स्किल येत होतं. स्किल सफिशियंट नाही आहे. स्किल बेसिसवर धंदा उभा राहू शकत नाही आहे. एखाद दोन काम मिळतील, पण धंद्यामध्ये ग्रोथ होऊ शकत नाही. माझं वैयक्तिक मत आहे, मी अनुभवलंही बी आहे, मी ज्या लोकांकडनं शिकलो आहे त्यांचं पण हेच मत आहे. आणि त्यांना तर स्किलही येत नाही, त्यांना फक्त मॅनेजमेंट येतं. म्हणून आपण जे करणार आहोत ना, की मला हे येतं म्हणून मी हे करतो, ह्याला काही अर्थ नाही आहे. मार्केटला काय पाहिजे? माझ्या एरियात किंवा मी जिथं सर्व्हिस देणार आहे, जिथं काय माझा व्यवसाय करायचा आहे, तिथे हिची नीड आहे का? किंवा तिथे काय नीड आहे? ह्याच्यासाठी मार्केट सर्व्हे करायचा आहे. मी जे करतोय तशी सर्व्हिस, तसं प्रोडक्ट मार्केटमध्ये कोणाचं आणखी आहे का? म्हणजेच माझे कॉम्पिटिटर कोण आहेत? काय प्राईजला ती लोकं विकत आहेत? त्यांना काय अर्न होतं आहे? हे पण मला काही माहिती मिळते का? हे या सर्वेमधून कळतं. हा सर्वे स्वतः केला पाहिजे. मार्केटमध्ये एजन्सी पण आहेत मोठ्या शहरांमध्ये, पण आपल्या जेव्हा आपण एकदम शून्यातनं सुरुवात करत असतो, त्यामुळे एकदा आपण स्वतः केला ना, तर ग्राउंड रिॲलिटी आपल्याला समजते. म्हणून मार्केट सर्व्हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
माझा याच्यावरचा एक किस्सा सांगतो. माझा बिझनेस नेमका चांगला स्टेबल होऊ लागला होता. लॉकडाऊन बी मी पार केलं होतं. लॉकडाऊनच्या संकटातून मी असं वर निघत होतो आणि मला असं वाटलं की मी माझा बिझनेस आमच्या गावाकडच्या सिटीमध्ये पण करावा. इथं मी बऱ्यापैकी थोडं सेट झालो होतो. पण काय उरलं, मला असं वाटलं की मला तिकडे थोडेसे गव्हर्नमेंटचे वगैरे कामं करायची आहेत. तर मी हळूहळू तिथे सेटअप होतो आणि इकडं पण माझं चालू राहील. मी असं सिस्टीम बसवली होती. मला एक काम भेटलं, मी सुरुवातही केली. पण मी ज्या विचारानं तिथं गेलो होतो, तेव्हा तिथं मी बघितलं की लोकांना हे नको आहे. मी माझा असा विचार होता, अरे मी यांना काय करतो, मी ट्रंकी बेसिसवर प्रोजेक्ट करून देतो आहे. म्हणजे प्लॅनिंगपासून ते एक्झिक्युशन पूर्ण. म्हणजे तुम्हाला प्लॅनही बनवून आम्ही देऊ, त्यानंतर ते घर उभं करून देऊ ना, तुम्हाला बाहेर इंजिनिअरची गरज आहे, काही नाही आहे. मटेरियल आम्हीच आणून सगळं आम्ही करून देऊ, तुम्ही फक्त पैसे द्या ठरलेल्या रेटनुसार. पण रिॲलिटी अशी होती की तिथं लोकांना तसं नव्हतं पाहिजे. म्हणजे तिथं लोकांकडे एक तर वेळ उपलब्ध होता, घरातला कोणी ना कोणी माणूस उपलब्ध होता. त्यानंतर तिथं त्यांचा पास्ट एक्सपिरियन्स असा असेल की जी लोकं काम करतात ती तेवढी टेक्निकल नव्हती. मग बऱ्याच लोकांना असं होतं की आम्ही मटेरियलचं काम दिलं तर लोकं मटेरियल व्यवस्थित वापरत नाहीत. लोकांचे काही डाऊट्स होते. लोकांचा म्हणजे तेवढा विश्वास तिथं लोकांवर नव्हता आणि वेळ उपलब्ध होता. त्यांना असं वाटायचं की का आपण आपण आपलं मटेरियल आणून देऊ ना, किंवा ह्याला एवढं मग हा जास्तच पैसे घेतोय का, एवढे पैसे लागत नाही आहे. असे वेगवेगळे विचार होते. त्यामुळं तिथे मटेरियलचं काम भेटणं अवघड जात होतं मला आणि लोकांच्या प्रतिक्रिया मला समजत होत्या. पण हे कधी मी तिथं 5-6 महिने घालवल्यानंतर मग नंतर माझा किती वेळ गेला, माझे पैसे गेले, माझी एनर्जी लॉस झाली. मी ठरवलं की नाही, इथे हे पॉसिबल नाही आहे आणि मला ते ज्या पद्धतीनं म्हणतायत त्या पद्धतीने मला पॉसिबल नव्हतं. म्हणून म्हटलं नाही, आपण आपलं पुण्यातच करू. मग हा मार्केट सर्व्हे जर मी आधी केला असतं तर कदाचित माझं, मी तुम्हाला असं म्हटलं असं, खूप वेळ, पैसे आणि एनर्जी माझी खूप सेव्ह झाली असते. त्यामुळे तुम्ही जे करताय त्याचा आधी मार्केट सर्व्हे करा. दुसरी गोष्ट आहे की बिझनेस प्लॅन. बिझनेस प्लॅन हा असा आपल्याला असं वाटतं किती मोठा शो. काही नाही, सिम्पल. तुम्ही काय करताय, कसं करणार, कोण काय करणार, खर्च किती येणार, पैसे कुठून आणणार, मला प्रॉफिट कधी होणार, हे एवढं फक्त सिम्पल कागदावर लिहून काढणं म्हणजे बिझनेस प्लॅन आहे आपल्या छोट्या बिझनेससाठी. मोठ्या बिझनेसच्या गोष्टी वेगळ्या असतात. यासाठी तुम्हाला ना कुठला कन्सल्टंट घ्यायची गरज आहे ना, काही नाही आहे. जे आपल्या डोक्यात आहे ते फक्त कागदावर लिहून काढायचं. त्यात काय शक्यता आहेत, म्हणजे काय होऊ शकतं आणि काय नाही होऊ शकत, ह्याच्यावर थोडंसं आपलं आपलं स्वतःचं तरी मत घ्यायचं आपण त्याच्यावरती. त्याच्यावर थोडासा विचार करायचा. आपण काय सर्व्हिसेस देणार आहोत आणि आपण मार्केट सर्व्हे केलं असतं याच्या आधी. असं आपण करतो की मार्केट सर्व्हे केला आहे, तर मग त्या मार्केट सर्व्हेनुसार इथं काय गरज आहे, मग त्यातले आपण काय पॉईंट्स ॲड करतो आहे, मी काय रेटनं सर्व्हिस प्रोव्हाइड करू जेणेकरून मला काम मिळेल. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे आपण त्या बिझनेस प्लॅनमधून आपल्याला समजतात. बहुतांश लोक, मी पण माझं जेव्हा चालू केलं, मी तर तुम्हाला म्हटलं, मी तर त्या त्या रागाच्या भरात माझा बिझनेस चालू केला होता. मला इच्छा होती करायची, पण ती माझी वेळ नव्हती, माझं प्रिपरेशन नव्हतं ना, मी गेलो तरी पण पुढे. तसं तुम्ही तरी ह्या चुका करू नका. किंवा आज जेव्हा मी पुढे जातोय ना, तर तेव्हा मी हा विचार, आत्ता मी मात्र ह्या गोष्टी सगळ्या फॉलो करतोय, तुम्हाला बोलतोय ना, ह्याच्यावर मी काम करतोय. तिसरी गोष्ट आहे फायनान्शियल प्रॉब्लेम. बहुतांश बिझनेसमधलं मेन रिझन आहे की फायनान्शियल प्रॉब्लेम. काय होतं, सुरुवात होते, सगळं होतं, पण मध्येच जाऊन अडकतो आपण, पैसे सांगतो. आपण केलं असतो विचार, एवढं माझ्याकडे एवढे पैसे आहेत, या 6 महिने वर्षभरात असं होईल आणि मग ह्याच्यात असं होईल. तसं घडतच नाही. किती संकट येतं तू आज. मी जेव्हा चालू केलं तेव्हा नोटबंदी झाली. दुसऱ्या वेळेस परत ते लॉकडाऊन आलं. तिथून आता उभे राहून, आता ठीक आहे की मी त्याच्यात नाही आणखी, आता कोणाला तरी वाटलं होतं का ते इराण इस्रायलचं युद्ध होईल आणि त्याचा परिणाम इतका आपल्यावर होईल, होतोय ना आता. ह्या अशा गोष्टी, ह्या अनसर्टन गोष्टी या येणारच आहेत. त्यामुळं एमर्जन्सी फंड नावाची गोष्ट ना आपल्या डोक्यातच नसते, ती आपल्याला घ्यावं लागेल. आता म्हणजे असेही बरेच जण म्हणतात की बाबा मला याची गरज नाही, माझी सर्व्हिस बेस आहे, म्हणजे मी फक्त काय प्रोव्हाइड करतो, तर असं होऊ शकतं, प्रत्येकाचं वेगळं. पण माझं असंच मत आहे की एमर्जन्सी फंड आपल्याकडे पाहिजे. त्याला काहीच ऑप्शन नाही आहे. जर आपल्याला असं वाटत असेल स्मूथली चालायचं पुढे, तर एमर्जन्सी फंड आपल्याकडे पाहिजे. त्याला काहीच पर्याय नाही. तिसरी पुढची गोष्ट आहे की लोकांना असं बऱ्याच जण वाटतं बरं का, की आणखी खूप व्हिडिओ बघितलेत आपण यूट्यूबला वगैरे, विदाऊट पैशाचा धंदा होतो. मी पण ह्याच्या आधी या बऱ्याच वेळ चर्चा करताना गोष्ट म्हणलो आहे. कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, 5,000 रुपयांनी मी चालू केलं होतं माझा बिझनेस.
पण त्याच्यानंतर होणारा जो त्रास असतो ना, तो बेकार असतो. तो मी तेव्हा माझं वय कमी होतं, मला काही वाटलं नाही. पण एका ठराविक एजनंतर त्या गोष्टी माणसाला हिट व्हायला लागतात. सारखं दररोज कोणाला पैसे मागायचे, कुठून पैसे आणायचे, आणि घडत नाही. मनासारखं बऱ्याच गोष्टी घडत नाही. करायचं काय? त्यामुळे माझं स्पष्ट मत आहे, व्यवसायाला पैसे लागतात, पण ते स्वतःचेच असावे असं काही नाही. हे मात्र माझं क्लिअर आहे. तुम्ही बँकेला पार्टनर घेऊ शकता. आपला प्रपोजल चांगला आहे तर गव्हर्नमेंटच्या स्कीम वगैरे जर भेटल्या, त्यांच्याकडून लोन घेऊ शकता बँके थ्रू. नाहीतर एखादा तुमच्या ओळखीतला जो चांगला फायनान्शियली स्ट्रॉंग आहे, एखादा पार्टनर मित्र म्हणून तुम्ही घेऊ शकता, किंवा कोणी जो तुमच्याशी करायला तयार आहे बिझनेससोबत तुमच्या. ते काय असेल ते असेल, टर्म्स कंडिशन ठरवूनच पुढे जायचं, तेही करू शकतात. त्या कंडिशनमध्ये तुम्हाला तुमच्या 1 रुपयाची गरज नाही आहे, पण तरी तुम्ही तुमचं घर चालवायला, स्वतःचे खर्च भागवायला 6 महिने वर्षभराचा फंड आपल्याकडे पाहिजे. म्हणजे बिझनेसच्या पैशावर आपल्याला जगायचं नाही सुरुवातीचे काही दिवस, महिने, वर्ष. तेव्हा मात्र आपल्याला काय होतं की आपल्याला आपलं माइंड फ्री राहतं, बऱ्याच गोष्टी आपण करू शकतो. आता चौथा महत्त्वाचा मुद्दा जो आहे ना, स्किल आणि सिस्टीम. आता मला असं वाटलं होतं की मी इंजिनियर आहे, माझ्याकडे अनुभव आहे. असे बरेच जण मार्केटमध्ये आहेत, अरे मला ही गोष्ट खूप चांगली जमते आहेत. खरंच त्यांना जमते पण चांगलं. माझं टेक्निकल नॉलेज स्ट्रॉंग होतं, मी कामही केलं होतं, आणि माझं ग्रॅज्युएशनमध्ये पण माझं टेक्निकल चांगलं होतं. पण बिझनेसमध्ये पुरेसं नाही आहे. फक्त टेक्निक्स किंवा स्किल ह्या आपल्याला तारून नेऊ शकत नाही, ह्या आपल्याला ग्रो करू शकत नाही. माझ्या इंडस्ट्रीमध्ये तर अशी गोष्ट आहे, कन्स्ट्रक्शनमध्ये जवळजवळ 70-80% लोक हे नॉन टेक्निकल आहे, आणि आम्ही टेक्निकल लोक त्यांच्याकडे काम करतो. खरी परिस्थिती तुम्ही तुमच्याही भागात बघा, पुण्यामधले बिल्डर बघा, किती लोक स्वतः सिव्हिल इंजिनियर आहेत, किती जणांनी याचं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये कुठल्या आणि काही ग्रॅज्युएशन केलं, काही केलं, आर्किटेक्ट टाईप नाही आहे. म्हणजेच काय, आपल्याला बिझनेस मॅनेजमेंट जमलं पाहिजे. आपण बिझनेससाठी तयार असलो तरच बिझनेस आपल्यासाठी आहे, नाहीतर नाही आहे. स्किल आपण दुसऱ्याची पण आणू शकतो, म्हणजेच काय, दुसऱ्याला ते काम देऊ शकतो. पण बिझनेसमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे आहे ते मार्केटिंग. एकदा का बिझनेस सुरू झाल्यानंतर मार्केटिंगचं नॉलेज आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला क्लायंट हँडलिंग, एखादं काम भेटलं किंवा एखाद्याची ऑर्डर भेटली, त्याच्यानंतर ते क्लायंटला हँडलिंग पण करता आलं पाहिजे. बऱ्याच जणांना हे जमत नाही. क्लायंटचे काही प्रॉब्लेम असतील तर ते कसे सॉल्व्ह करायचे, ते पण आपल्याला कळलं पाहिजे. वेगवेगळी लोकं असतात, काही लोक परिस्थितीचा एवढा फायदा घेतात, आणि काही लोक खूप चांगले पण असतात, समजून पण घेतात की आपण जर एखादा मुद्दा त्यांना सांगितला. माझा एक असा किस्सा होता, मी एकाचं बंगलोचं काम घेतलं होतं. काम खूप म्हणजे बंगलो खूप छान होता, डिझाईन वगैरे त्याचं. आणि त्या घेताना 1-2 कामांचे वर्कचे रेट्स माझे थोडेसे कमी झाले होते. मी त्यांना सहज म्हटलं, सर हे असं असं आहे की हे मला थोडंसं परवडत नाही आहे, आणि हा प्रॉब्लेम, मी हा रेट अशामुळे कन्सिडर केला होता, पण आता खर्च आहे तो, याच्यावर काही होऊ शकेल का सर? मला असं वाटतं की तुम्ही ह्याच्यावर थोडंसं विचार करा. आणि त्यांनी विचार केला, त्यांनी माझं रेट ॲनालिसिस बघितलं, मला म्हणे ठीक आहे सोपान, मी तुला डिफरन्स देऊन टाकतो. मला त्यांनी पैसे दिले. दुसरा एक किस्सा तुम्हाला सांगतो. लॉकडाऊनमधली गोष्ट आहे. इतक्या वाईट काळामध्ये एका कंपनीचं मी काम करत होतो. ते काम घेतानाच माहिती आहे की मी चुकीच्या डिसिजन्सनं काम घेतलं होते. कधी कधी काय होतं, स्किल असून चालत नाही, कॅल्क्युलेशन्स पण लागतात. मी ते काम कसं घेतलं, माझ्याकडे काम नव्हतं म्हणून, पहिला मुद्दा. दुसरी मुद्दा, मोठी कंपनी आहे, त्या ब्रँडसोबत जुळलं गेलो, मला कंटिन्यू काम राहील. कारण माझ्याकडे काय असायचं, मध्ये गॅप खूप व्हायचा, मला कंटिन्यू काम नसायचं. माझा लेबर सेटअप तुटायचा, परत माझ्या सुपरवायझरला यायला त्याला काय काम देऊ, कुठून पगार द्यायचा, किंवा माझे खर्च कुठून चालवायचे, असे प्रॉब्लेम होते. एका ओळखीच्या सरांथ्रू तिथं मी गेलो होतो, आणि मला ती मोठी ऑर्डर भेटत होती, म्हणजे 50-1 लाखाचं काम होतं ते. मला असं वाटलं की अरे 6 महिन्यात थोडं टर्नओव्हर होतं आहे, चला ठीक आहे, बाहेरपेक्षा आणि कमी पैसे भेटले ते चालून जाईल. ते काम घेतलं, आणि ते काम घेतल्यानंतर मी ज्या लोकांच्या भरोशावर काम घेतलं होतं, त्या टाईपचे लोक, त्या भागातले, ते लॉकडाऊनमध्ये ती लोकांनी, म्हणजे ते नाही आले ते कामाला. आता मला बाहेरून माणसं आणून कामं करायची होती, तो रेटच बसत नव्हता माझा. आणि मी ही गोष्ट तिथल्या व्यक्तीला बोललो, पण त्यांनी काय उत्तर दिलं माहिती आहे,
नाही आमचे रेट आहेत, तुम्हाला घेताना कळलं नाही का? नाही आम्ही नाही देऊ शकत वाढवून. त्यांनी दिले नाहीत मला पैसे वाढवून. मी फार डुबलो होतो, शेवटी माझे पैसे पण नाही निघाले, ते पण कंपनी डुबली. तो विषय वेगळा आहे त्यांचं, ती का डुबली. पण मी तिथं गेलो, एवढी मेहनत घेतली, खूप मेहनत घेतली तिथं, पण माझे पैसे नाही निघाले. लॉस तर झालाच झाला, पण माझे बिलही शेवटी नाही निघाले. मला तेव्हा कळलं की मी माझ्या कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंटमध्ये काही गोष्टी टर्म्स अँड कंडिशन टाकल्या असत्या तर कदाचित मी सेव्ह झालो असतो. असाच एक छोटासा किस्सा आहे. एका कंपनीचं काम मी लॉकडाऊनच्या आधी मला असं वाटतं किंवा त्याच नाही लॉकडाऊन उठल्यानंतर माझं त्यांचं स्टार्ट केलं होतं काम पुण्यामध्येच. आमचं ठरलं कामाचं वगैरे सगळं. मी एक छोटासा क्लॉज खाली टाकला होता. पाण्याची टाकी होती ती. खोदाईपासून ते कम्प्लिशनपर्यंत ते काम होतं माझ्याकडं. 30-1 लाखाचं काम होतं ते. 2 महिन्यात ते काम आम्ही मारून दिलं त्यांना. खूप खुश झाले ते. पेमेंट पण दिलं, सगळं झालं. जेव्हा आम्ही खोदलं तेव्हा काय होतं तिथं साधारणतः असं होतं की तिथं मऊ खडक होतं, सॉफ्ट मुरुम होता आणि हार्ड मुरुम लागण्याचे चान्सेस कमी होता तिथं, कारण बाजूला त्यांनी पहिले खड्डा मारला होता वगैरे. पण मी तिथं खाली लिहून ठेवलं होतं आणि आमचं काय झालं ते सगळं हिशोब करून आम्ही फिक्स अमाऊंट केली होती. पण मी खाली क्लॉजेस टाकले होते की हे असं झालं नाही तर असं असं तसं. तिथं लागलं हार्ड मुरुम. आता हार्ड मुरुम लागल्यामुळं मग मी त्यांना म्हटलं, ते म्हणले नाही आता आम्ही तुम्हाला ठरवून दिलं, तुम्ही सगळं आपण विचार करून ठरवलं, आता आमचं बजेट फिक्स आहे, आम्ही तुम्हाला पैसे नाही देऊ शकत. मग मी त्यांना म्हटलं सर आपल्या वर्क ऑर्डरमध्ये येतात बघा त्याच्यातही क्लॉज आहे सर, हे असं झालं तर हा डिफरन्स तुम्हाला द्यावा लागेल, नाही झालं तुम्हाला नाही गरज त्याची, आणि आता हे होतं आहे, जो डिफरन्स येईल तेवढाच द्या. तुम्ही हो का बरं मी बघतो. त्यांनी तिथल्या त्या मॅनेजरनं ती गोष्ट बघितली क्लॉज आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला, सो पण ठीक आहे याचं जे बिलिंग होईल ते आम्ही एक्सेस ते आम्ही पेड करू, आणि त्यांनी मला पेमेंट दिली. काय झालं इथं मी ऑन पेपर सगळ्या गोष्टी केल्या होत्या. मी काही वेगळं मागितलं होतं का? नाही. ते ॲग्री का झाले? कारण ते रिॲलिटी होती. पण ते कागद होते त्याला ते सोपं गेलं की नाही, त्याला पण त्याच्या वरिष्ठांना सांगितलं असणार आहे सर हे ऑलरेडी आपण कमिटेड केलेलं आहे. त्यामुळं की फक्त स्किल येणं, काम येणं पुरेसं नाही आहे, काम मिळवणं हे पण पुरेसं नाही आहे. ते कंप्लीट करत असताना अशा अडचणी 100 येतात. त्याच्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. इमोशनली फक्त काहीतरी होईल, माझे पैसे निघतील का नाही, किंवा काहीतरी आणखी मला काम सोडावं लागेल, तो पैसे देईल का नाही, काय नाही. एखाद्यासोबत खेटायचं पण असेल ना, मी असं नाही म्हणत की तुम्हाला त्याच्यावर भांडणं करा, पण आपल्या मेहनतीचे पैसे आपल्याला काढायचे असतील आपल्याला स्ट्रॉंग राहावं लागतं. हे पहिला मी नव्हतो. आज मी कोणाशी भांडत नाही, पण मी माझ्या मुद्द्यावर हटत नाही, ते पण व्यवस्थित, कोणाची वादविवाद नाही, कोणाला शिवीगाळ नाही, काहीच नाही. पुढचा किती काय बोलू, आपण आपल्या मुद्द्यावर स्ट्रॉंग राहायचं, त्याच्यासाठी आपलं प्रिपरेशन असलं पाहिजे. हे अशा खूप गोष्टी आहेत की बिझनेस चालू केल्यानंतर येतात, ह्याचा आपण विचारच करत नाही. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे, तुम्हाला ज्याच्यात काही बिझनेस चालू करायचा आहे, मी हे सांगितलेले जे 4 मुद्दे आहेत ना, ह्याच्यावर थोडासा विचार करा. मार्केट सर्वे करा, फायनान्शियल प्लॅनिंग, बिझनेस प्लॅन, आणि हे स्किल आणि सिस्टीम हे समजून घ्या, ह्याच्यातला फरक समजून घ्या. मग तुम्ही उतरा, बिझनेस चालू करा. आणि बरेच जण असं म्हणतात अरे ते बिझनेस करणं आपल्या रक्तात नाही आहे. तर मला तर खूप जमायचं, तू खूप इमोशनल आहेस पण तू खूप साधा आहे, किती सहनशील आहेस तू. मी होतो तसा, जे दिसतं त्याच्यावरच लोक बोलतात ना. तो याचा अर्थ मी बिझनेस करू शकत नाही का? चोरी करणं म्हणजे बिझनेस आहे का? एखाद्याला फसवणं म्हणजे बिझनेस आहे का? या बोटावरचा तुका या बोटावर करणं म्हणजेच बिझनेस आहे का? नाही ना. सिम्पल आहे, एक सर्व्हिस मी प्रोव्हाइड करतो आहे, त्या माणसाला सर्व्हिस पाहिजे, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पे करतो आहे, मी त्याला सर्व्हिस देतो आहे. ह्याच्यात काय वेगळं असाल? पण हे माणसांना हँडल करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत. हिशोब ठेवणं, वेळोवेळी पैसे काढता आले पाहिजे त्या त्या वेळेनुसार, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आपले खर्च कुठं एक्स्ट्रा चाललेत का, त्यामुळे ताबडतोब तेव्हा हे बघता आलं पाहिजे. म्हणून अकाउंटिंग पण लागतं. माझा हिशोब व्हॉट्सअपवर असायचा, 3-3, 4-4 साईट चालू असायचे. मग ते हिशोब जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा मला कळायचं की माझं काय झालं. पण जर मंथली नंतर ह्या गोष्टी मी इम्प्रूव्ह केल्या होत्या, पण मी कॅश क्रंचमध्ये मी अडकलो आणि मला पुढे जाता आलं नाही. त्यामुळे मला असं वाटतं की बिझनेस हा प्रत्येकासाठी नाही आहे, पण बिझनेस हा त्या माणसासाठी आहे जो बिझनेससाठी तयार व्हायला रेडी आहे, जो बिझनेस असतो कसा, करायचा कसा असतो हे शिकायला तयार आहे. त्यामुळं जर तुमची ही तयारी असेल तर बिझनेस चालू करायचा विचार करा, तुम्हाला सक्सेस 100% मिळणार. जर तुम्हाला ह्या गोष्टी नसतील तर मी आज सांगतो तुम्हीसुद्धा खूप त्रासातून जाताल आणि शेवटी कंटाळून तो बिझनेस बंद करा. त्यामुळं तुम्हाला ज्याच्यात बिझनेस करायचा आहे
त्याच्यातलं थोडासा अनुभव घ्या. जॉब त्यातल्या फील्डमध्ये जॉब करता तर बघा, नाही जॉब केला काही हरकत नाही. तसा बिझनेस करणाऱ्या व्यक्तीसोबत काही काम करायची संधी मिळते का, इंटर्नशिप वगैरे बघा. त्या अनुभवातून शिका. बिझनेस चालू करायच्या आधीच कॉन्टॅक्ट्स डेव्हलप करायला चालू करा. किती तुम्ही सोशल मीडिया वापरा, काही वापरा, की सगळ्या बिझनेससाठी हे लागू होत नाही. छोट्या छोट्या वस्तू तुम्ही आणू शकता, एखादी आवडली कपडे वगैरे वगैरे म्हणून. जेव्हा तुम्हाला मोठ्या गोष्टी करायच्या असतात, रिपीट गोष्टी पाहिजे असतात, तेव्हा रिलेशन्स कामाला येतात. आपलं त्या कस्टमरसोबत, त्या लोकांसोबत रिलेशन्स कसं आहे, त्यांना कळलं पाहिजे हा माणूस सर्व्हिस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे. त्यामुळे नेटवर्क बिल्ड करायला चालू करा. नेटवर्क इज नेटवर्क म्हणतात, ते खरं आहे. त्यामुळं ह्याची पण तयारी करायची आणि मग विचार करून पुढे पाऊल टाका. एवढंच मला सांगायचं आहे. नाही तर कित्येक वर्षची मेहनत, किती वर्षाचा पैसा त्यात वाया जातो. माझा गेला, मला लक्षात नाही आलं. म्हणून ही गोष्ट तुम्हाला अतिशय मनातून सांगतो आहे आणि मी कुठेही हे ना पाठ करून आलेलो नाही. हा माझा अनुभव आहे. मी तुमच्याशी शेअर करतो आहे. नक्की विचार करा आणि माझ्या शुभेच्छा तुमच्यासाठी आहेत. थँक्यू.